जय शंभूराचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की इंस्टाग्रामने एक नवीन असा अपडेट आणलाय आणि त्या अपडेटमध्ये तुम्ही जी रील्स बघताय तीच रील्स तुमच्या मित्राच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता। म्हणजे की एकच रील्स असेल ती दोन्ही मोबाईलमध्ये प्ले करू शकता। तेवढंच नव्हतं, तुम्ही इंस्टाग्राममध्ये जे रील्स पाहताय त्या रील्स आहेत ते दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता। अशा पद्धतीने इंस्टाग्रामचे नवीन अपडेट आणलेलं आहे। बरेचसे जण हे अपडेटविषयी थोडीशी माहिती पण आणि बरेचसे जण समजेना सुद्धा झालंय की हे अपडेट नेमकी आहे तरी काय। एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं की आता समजा हा एक माझ्या मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये ज्या रील्स मी पाहतोय ह्या पूर्ण रील्स आहेत ते दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता। आणि ह्या रील्स जे काही असतील माझ्या मोबाईलमध्ये मेन ज्या येणार आहेत त्या रील्स त्या मोबाईलमध्ये सुद्धा येऊ शकतात। म्हणजे ह्या मोबाईलमध्ये जितके काही कोणत्या रील्स असतील सगळ्याचे काही आहेत ते दुसऱ्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता। जसं की व्हॉट्सअप तुम्हाला एकच व्हॉट्सअप तुम्ही दोन मोबाईलमध्ये जसं यूज करू शकता, तशाच पद्धतीने इंस्टामध्ये तुम्ही जे रील्स पाहता त्या संपूर्ण रील्स आहेत ते दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता। त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे, कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये मी सगळं काय एक्सप्लेन करून सांगणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता इंस्टाग्रामने जे की अपडेट हे लॉन्च केलं आहे एकदम छोटंसं अपडेट आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे अपडेटचा अर्थ काय। सगळ्यात पहिले सांगतो कसं आहे, तुम्ही जर एखाद्याला इन्व्हिटेशन जर पाठवलं, समजा ह्या मोबाईलमधून तुम्ही ह्या मोबाईलमध्ये पाठवलं, कारण की ह्याला दोन मोबाईलची गरज पडते। समजा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या मित्राला जर इन्व्हिटेशन जर सेंड केलं आणि त्याने ॲक्सेप्ट केलं तर त्याच्या मोबाईलमध्ये ज्या काही तुम्ही इंस्टाग्राममध्ये रील्स बघत आहात त्या रील्स डिक्टो त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसणार आहेत। तुमच्या जे काही फील्डमध्ये ज्या कोणत्या रील्स येणार तो सुद्धा पाहू शकतो। हे कशा पद्धतीतून काय करायचं सगळं का डिटेल्समध्ये सांगतो आणि हे अपडेट जर भेटलं नसेल तर कशा पद्धतीतून भेटू शकतं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी काय करायचं, प्ले स्टोअर सगळ्यात पहिले ओपन करून इंस्टाग्राम तुम्हाला इथून सर्च करायचं आहे इंस्टाग्राम, आणि इंस्टाग्राम सर्च करून तुम्हाला करायचं आहे इंस्टाग्राम जे काही असेल ते इंस्टाग्राम इथून बघू शकता। इंस्टाग्राम सर्च करून घेतो आणि इंस्टाग्राम असेल ते अपडेट करून घ्यायचं की आता अपडेट आलं तर अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुम्हाला जे काही आहे ते ऑप्शन जे काही असेल नवीन अपडेट असेल ते तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर इंस्टाग्राम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर मी मेसेजमध्ये जातो, जसं की समजा आता तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, जसं की मी आता इथे बघू शकता रील्स एखादे प्ले करून जातो, जसं की आता रील्स बघू शकता इथे तुम्हाला रील्स दिसत असेल। ही जी की रील्स आहेत समजा आता ही रील्स मी जी काही पाहत आहेत ही रील्स आहे ती मला माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे ती पाहायची असेल। म्हणजे काय तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, जसं की समजा तुम्ही आता जी की समजा मेसेजमध्ये मी जातो, जसं की समजा मला काय करायचं हे रँडम माझा मित्र आहे ओके, ह्या मित्राला जी की इन्व्हिटेशन सेंड करायचं आहे आणि माझ्या जी की इंस्टामध्ये कोणती सुद्धा रील्स आहे ती त्याला सुद्धा दिसावी जर तुम्हाला असं वाटत असेल तर काय करायचं आहे ओपन करून घ्यायचं ही। त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे एक नवीन हा ऑप्शन आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल दोन इमोजी सारखा ऑप्शन आहे, तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि इथे जॉईनचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल। ज्यावेळेस तुम्ही जॉईनच्या ऑप्शनवर क्लिक करणार, आता ऑलरेडी मला त्याने सेंड केलं आहे तर तुम्हाला दुसरं मी चॅट ओपन करून दाखवतो। जसं की समजा मी ही ओपन करून घेतो, ओपन केल्यानंतर येथे बघू शकता हा जे काही ऑप्शन आहे हा आपल्याला दिसत आहे ओके, तर तेव्हा मी क्लिक करून घेतो। तेव्हा क्लिक केल्यानंतर इन्व्हिटेशनवर क्लिक करायचं। इन्व्हिटेशनवर क्लिक केल्यानंतर समोरच्याला इन्व्हिटेशन आहे ती सेंड झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीतून ओके। ज्यावेळेस त्याला सेंड होणार आहे आणि ज्यावेळेस तो इथे क्लिक करणार आहे त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीचा ऑप्शन त्याला येणार आहे। आता ऑलरेडी आपण सेंड केलं आहे तर मी इथून एक ओपन करून दाखवतो, जसं की आता मी ह्याच्यावर क्लिक केले, क्लिक केल्यानंतर ते जॉईनच्या ऑप्शनवर क्लिक केले। जॉईनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता त्याच्या बघू शकता इथे तुम्हाला दोन अकाउंट्स दिसत असेल बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्या इन्स्टामध्ये ज्या काही रील्स असतील त्या रील्स सगळ्या मला जे काही असतील त्या रील्स सगळ्या ते इथे मला अशा पद्धतीतून दिसणार बघू शकता। नेक्स्ट करून घेतो ओके, डन करून घेतो ओके। अशा पद्धतीतून ज्या काही रील्स असतील ज्या काही त्याच्या फील्डमध्ये रील्स येणार सगळ्या रील्स आहेत ते मला अशा पद्धतीतून दिसणार आहेत बघू शकता अशा पद्धतीने ओके। तर बघू शकता अशा पद्धतीतून ज्या काही रील्स असतील त्या सगळ्या दिसणार आहेत। आणि येथून पहिली तर गोष्ट आहे तुम्हाला समजा अशा पद्धतीने तुम्ही जी की इन्व्हिटेशन केलं आणि तुम्ही समजा तुम्हाला लॉग आउट व्हायचं असेल तर इथे तुम्ही सेटिंगवर क्लिक करून इथून तुम्ही इझिली ते रिमूव्ह फॉर तुम्हाला दिसत असेल बाइंडचा एक ऑप्शन आहे, इथून तुम्ही करून घेऊ शकता। अशा पद्धतीने छोटंसं अपडेट आहे, पण ह्या अपडेटमध्ये ती काय करू शकता तुमच्या फील्डमध्ये, म्हणजे आता समजा मी माझ्या मित्रासोबत जी काय आता सध्या मी अशा पद्धतीने बाइंडिंग केलं आहे बघू शकता इथे दिसतं असेल, तर इथे काय होणार माझ्या जी की इंस्टामध्ये ज्या काही रील्स फील्डमध्ये येणार आहेत त्या सगळ्या रील्स त्या ज्या मित्रासोबत मी कोलॅप्स आपण जशा पद्धतीतून करतो तशाच पद्धतीतून समजा बाइंडिंग जर केलं असेल तर त्याच्या फील्डमध्ये सुद्धा दिसणार आहेत। जसं तुम्ही कोलॅप्स करता तशाच पद्धतीने एकदम छोटंसं अपडेट आहे। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर समजा हे जी काही रिमूव्ह करायचं असेल तर काय करू शकता सेटिंगवर क्लिक करायचं आणि इथून रिमूव्ह फॉर रील्सचा एक तुम्हाला ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करून रिमूव्ह करू शकता। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनल आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।